आधी व्यवस्थित आहार घेणं हे स्त्रीने स्वतःकडे लक्ष देणं आणि काही गोष्टी स्वतःहून इन्क्लूड करणं आहारामध्ये हे खूप गरजेचं असतं, ज्यामुळे आपलं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होणार नाहीत, हाडं ठिसूळ होणार नाहीत. त्याच्यासाठी मी एक छान सांगेन की ना, शिंगाडा असतो, शिंगाड्याचं फळ थंडीमध्ये वगैरे अवेलेबल असतं, बरोबर. तर ते तुम्ही त्या त्या सीझनमध्ये तर घेऊ शकता. तो सीझन नसेल तेव्हा मग शिंगाड्याचं पीठ अवेलेबल असतं, ते तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. शिवाय काही गोष्टी आहेत जसं की अळशी आहे. अळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, हे याच्यामध्ये खूप छान फायटोइस्ट्रोजेन्स आहेत, बोन्ससाठी खूप छान आहे ते, बरोबर, त्यांची हेल्थ चांगली बरोबर. ठेवण्यासाठी. अळशीचा काढा बनवा तुम्ही, साधारण 1 चमचा अळशी घ्यायची आणि छान पाण्यामध्ये उकळवायचं आणि ते गाळून पाणी प्यायचंय. हे तुम्ही केलं ना, तुमचे केस असतील किंवा तुमची स्किन असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्ट्रोजेन छान मिळाल्यामुळे जे काही हॉर्मोनल चेंजेसमुळे जे शरीरामध्ये फरक होत आहेत किंवा मग बोन्सचं जे काही डेन्सिटी कमी होतीये ती छान वाढायला सुद्धा अळशीने मदत होते. तर अळशीचा वापर आपण असा काढा बनवून सुद्धा करू शकतो. अगदी. तसं घेणं जर नाहीच पॉसिबल झालं तर आपण जसं आपल्या जेवणानंतर बडीशेप, ओवा ह्याचं हो, मिश्रण कसं बनवून हो. ठेवतो, त्याचप्रमाणे अळशी भाजून त्याच्यामध्ये ॲड केली आणि मग 1 चमचा हे मिश्रण अळशी, ओवा, बडीशेप, जिरा ह्यांचं मिश्रण आपण रोज 1 चमचा जेवणानंतर घेतलं तर त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट नक्कीच दिसून येतील.